दिव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनोखे गटर पूजन आंदोलन. दिवा शहरातील नालेसफाईची कामं अद्यापही अपूर्ण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना जलतरणाचा सामना करावा लागू शकतो. ठाणे महानगरपालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिव्यात अनोखे गटर पूजन आंदोलन करण्यात आलं. कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत आणि कल्याण जिल्हा प्रमुख अभिजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे आणि दिवा शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. दिवा परिसरातील अनेक नाले आणि गटारांची सफाई अद्याप अर्धवट अवस्थेत असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे दिवा शहरातील नाले सफाईसाठी सुमारे 1,60,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असतानाही प्रत्यक्षात अपेक्षित कामं झाली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. यावेळी शिवसैनिकांनी गटरपूजन करून प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध व्यक्त केला. तसंच तातडीनं संपूर्ण नालेसफाई करून नागरिकांना पावसाळ्यातील संभाव्य संकटातून दिलासा देण्याची मागणी केली आहे. आंदोलनात कल्याण जिल्हा प्रमुख अभिजित सावंत, जिल्हा सचिव भैयासाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे, कल्याण ग्रामीण विधानसभेच्या संघटिका योगिता नाईक, शहर प्रमुख सचिन पाटील, उपशहर प्रमुख मारुती पटेलकर यांच्यासह उपशाखा प्रमुख, गटप्रमुख आणि मोठ्या संख्येनं शिवसैनिकही उपस्थित होते. दिव्यामध्ये नालेसफाई ही पूर्ण झालेली नाहीये. एकीकडे 80% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा महानगरपालिका करते. आपण या ठिकाणी गटर पूजन आंदोलन केलेलं आहे. त्या ज्यांनी सांगितलं ना 80% गटर सफाई झाली त्याला हाणून इथे गटारात बसवा, म्हणजे त्याला दिसेल की नाले सफाई किती झाली. आज 1,60,00,000 रुपये जी निधी दिली ती कुठे गेली? कोणाच्या टक्केवारीसाठी निधी काढली गेली? कोणाच्या खिशात जाणार आहे ही? याचा पहिले चौकशी महापालिकेने केली पाहिजे. आज आपण बघाल की 80% जर नाले सफाई झाली, मग हे काय आहे? आज दिव्यात नाले सफाई सगळे नाले चेक करा तुम्ही. फक्त वरवरती पिशव्या काढायचं काम करतात. खालचा गाळ काढणार कोण? तुम्ही गाळ काढला नाही तर तो पाणीचा निचरा होणार कसं? यावेळी दिव्यात पाणी साचणार. काही नाले तर या इथल्या बिल्डर लोकांनी तर सगळं त्यांची घाण टाकून ते नाले बुजवलेले आहेत. ते नाले कधी महापालिका साफ करणार आहेत? आज दिव्यात अशी परिस्थिती झाली की नालेच चोरले गेलेत, अशी परिस्थिती दिव्यातली झालेली आहे. पण ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही पडले नाही. त्यांना फक्त भ्रष्टाचाराचा पैसा, टक्केवारी एवढंच त्यांना दिसतं. त्यांना फक्त भ्रष्टाचार करायचं दिसतं. त्याच्यामुळे दिव्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. आज देशात नेटच्या पेपर फुटले जातात. सगळ्या परीक्षांचे पेपर फुटले जातात. मग याकडे सरकार कधी? म्हणून आम्ही हे आंदोलन केलं आणि गटराचं आंदोलन केलं आणि तेव्हा तरी सरकारला जाग येईल आणि आता तरी हे गटर साफ करतील. या गटर पूजन आंदोलनाचं आमंत्रण आम्ही माननीय आयुक्त सौरभ राव यांना दिलं होतं. महापौर पिंपळकर मॅडम आहेत त्यांना दिलं होतं. उपमहापौर कृष्णा पाटील आहेत त्यांना दिलं होतं. विरोधी पक्षनेते, गटनेते सगळे पक्षाचे सगळ्या गटनेत्यांना दिलं होतं. दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक या सगळ्यांना आम्ही आमंत्रण केलं होतं की आपण या पूजेला आवर्जून या, जेणेकरून तुम्हाला दिव्याची नालेसफाई झाली की नाही हे तरी माहीत पडेल. परंतु गेंड्याच्या कातडीचे असलेले हे सरकार आणि यांचे लोकप्रतिनिधी हे कोणीही दिव्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि कोणीही दिव्याकडे बघायला सुद्धा आलं नाही की नालेसफाई झाली की नाही. गणेश पूजनचा प्रसाद आम्ही व्यवस्थितरित्या शिवसेना स्टाईलने त्यांना पोहोचवण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे शहर जिल्हा तसंच विविध फ्रंटल, सेल आणि विभागांच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. आज ठाणे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी नगरसेवक इब्राहिम राईत, माजी नगरसेविका आश्रिन राऊत, माजी नगरसेविका अंकिता शिंदे, प्रदेश सरचिटणीस सुहास देसाई, प्रदेश उपाध्यक्ष दत्ता चव्हाण, प्रदेश सचिव हेमंत वाणी, प्रदेश सचिव रमेश इंदिसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी उर्वरित फ्रंटल, सेल विभाग तसंच विधानसभा अध्यक्ष, विधानसभा कार्याध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष आणि ब्लॉक कार्याध्यक्ष यांच्या नियुक्त्या पुढील काही दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीच्या घोषणेमुळे पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नवीन नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं पक्षाकडून अभिनंदन करण्यात आलं असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या. आज पहिल्या टप्प्याची टप्पा क्रमांक 1 ची कार्यकारिणी आणि काही फ्रंटल सेलचे प्रमुख आज नेमण्यात आलेले आहे. काही राखीव ठेवण्यात आलेले आहे कारण निर्णय घेताना सर्वांची चर्चा होणे गरजेचं आहे. तर ती चर्चा थोडीशी प्रलंबित आहे. तर दुसऱ्या टप्प्याची यादी बहुतेक आम्ही पुढच्या सोमवारपर्यंत आम्ही देणार आहे. कार्यकारिणी बरखास्त करून 1 महिना झाला होता, म्हणून आज आपण कार्यकारिणी जाहीर केली. जे फ्रंटल सेल त्यांचे बरखास्त केले ते काहींना परत नेमण्यात आले, काही ठिकाणी नवीन करण्यात आलेला आहे. अजून मुख्य बदल बऱ्याचशा फ्रंटल सेलमध्ये पेंडिंग आहे, तर ते बदल जेव्हा होईल तर पुढच्या वेळी करणार. आज सर्वांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. वर्धापंतींच्या आधी नेमणुका बरेचसे राहून गेले होते, उत्सुकता लोकांमध्ये होती नेमणुका कधी होणार, म्हणून आज आम्ही पहिल्या टप्प्याची कार्यकारिणी जम्बो कार्यकारिणी पहिली जाहीर केलेली आहे. करत असताना या निवडणुकीत व मागील अनुभवामध्ये बरंचसं विशिष्ट लोकांमध्ये काम करणारी लोक आहेत. वकील सेल आहे, मदत जसं आपण शासकीय मदत सेल काढलं आहे, त्याच्यानंतर वाहतूक आहे. तर असे वेगवेगळे नव्याने असंघटित कामगार आम्ही काढलं. त्या क्षेत्रामध्ये काम करणारे उत्सुक लोक आहेत, ज्यांना त्या क्षेत्राचं ज्ञान आहे, म्हणून ते विशिष्ट सेल म्हणजे सर्व घटकांना समाविष्ट करून सर्व नागरिकांना घेऊन आपण पक्ष मजबूत करावा या हिताने आपण आणि त्याच विचारधाराने आम्ही वेगवेगळे सेल्स काढण्यात आले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कळव्यातील वाघोबानगर येथील अनधिकृतपणे सुरू असलेल्या मशिदीच्या बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करावी, अन्यथा हिंदू संघटना मोर्चा काढून प्रशासनाला ताळ्यावर आणतील असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या 107व्या उपक्रमात अनधिकृत बांधकामे आणि विकासकांकडून होत असलेल्या फसवणुकीचा मुद्दा गाजला. कळवा येथील वाघोबा नगर परिसरात अनधिकृत मशिदीचं बांधकाम सुरू आहे. मध्यंतरी हे काम थांबवण्यात आलं होतं, मात्र आता ते पुन्हा सुरू झाले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रामसेना या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जनसंवाद कार्यक्रमात उपस्थित राहून याबाबत निवेदन दिलं. केळकर यांनी संबंधित सहाय्यक आयुक्तांशी चर्चा करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या. अनधिकृत मशिदीच्या बांधकामाला कळवा प्रभाग समितीचं दुर्लक्ष कारणीभूत असल्यानं सहाय्यक आयुक्तांवरच प्रशासनानं कठोर कारवाई करावी अशी मागणीही केळकर यांनी केली आहे. बांधकाम भव्य झाल्यावर प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न, तात्काळ कारवाई न झाल्यास हिंदू संघटना बांधकाम स्थळी भव्य मोर्चा काढतील असा इशाराही केळकर यांनी दिलाय.
या कार्यक्रमात शहरातील 4 ठिकाणांचे रहिवासी आणि संबंधित विकासही उपस्थित होते. विविध कारणं सांगून विकासक घरे देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी या रहिवाशांनी केल्या आहेत. या प्रकरणी प्रतिज्ञापत्राद्वारे रहिवाशांना मुदतीत घरं देण्याबाबत आश्वासित करण्यात यावं अशा स्पष्ट सूचना केळकर यांनी उपस्थित विकासकांना दिल्या आहेत. अन्यथा रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये असे विचारत त्यांनी पुढील कारवाईचे संकेत दिलेत. बांधकामं पुढे जातात तरी देखील कारवाई केली जाते. कळव्या येथे वाघोबा नगरला एका मशिदीचं काम चालू आहे. मध्यंतरी त्यांनी थांबवलं. आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रामसेना हे सगळे लोक आज इकडे माझ्याकडे आले होते. बांधकाम चालू असतानाच ते ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. उद्या भव्य दिव्य ती उभारली गेली की मग तुम्ही तोडायला जाणार का? आणि त्याच्यामुळे महापालिका आणि तिथला जो सहाय्यक आयुक्त आहे त्यांच्यावरच कारवाई खरी म्हणजे करायला पाहिजे. मी त्यांच्याबरोबर बोललेलो आहे आणि जर का त्यांनी हे मशिदीचं पाडकाम नाही केलं तर त्यांच्यावर एकतर कारवाई करायला लागेल, नाहीतर या सगळ्या बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचा मोर्चा जो आहे तो त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी जाईल अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळे शासन ही अशा प्रकारचं चुकीचं काम करायला महापालिका त्याला प्रोत्साहन देते की काय असा प्रश्न आहे. दुसरा, अनधिकृत बांधकाम कोर्टाची ऑर्डर आहे. माझ्याकडे नवी मुंबईचे त्या ठिकाणचे साई कुटीर सोसायटीची लोकं आली होती. त्यांची कोर्टाची ऑर्डर दाखवली की त्या ठिकाणी एक इसम डॉक्टर आहेत आणि त्या डॉक्टरनी त्या सोसायटीमध्येच वाढीव बांधकाम केलेलं आहे. आणि कोर्टाची ऑर्डर असून देखील ही सगळी मंडळी जी आहे ती हतबल आहेत. आणि त्याच्यामुळे ही जी यंत्रणा आहे, व्यवस्था जी आहे, या व्यवस्थेने जर योग्य पद्धतीने पुढच्या काळात काम नाही केलं तर या व्यवस्थेवरच लोक आता धावून येतील. मुंब्राजवळील शिळफाटा येथील टायर गोदामाला भीषण आग. ठाणे जिल्ह्यातील मुंब्राजवळ असलेल्या शिळफाटा परिसरातील एका टायर गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग इतकी प्रचंड होती की घटनास्थळावरून निघणारे काळ्या धुराचे लोट आकाशात उंचवर दिसून येत असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. टायर गोदामात आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात काळा धूर पसरत असून आसपासच्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. या घटनेमुळे शिळफाटा मार्गावर वाहनांच्याही लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत होते. दरम्यान आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. तसंच या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नसून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.